स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सागरा प्राण तळमळला गीताच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकच्या भगूर जन्मभूमी स्मारकात विशेष कार्यक्रमाचं आयोजन प्रकार राष्ट्रभक्त थोर स्वातंत्र्य सेनानी आणि महाकवी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सागरा प्राण तळमळला या गीताला 116 वर्ष झाले निमित्तानं अंदमान येथे आज आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सावरकरांच्या भगूर येथील जन्मस्थानी स्मारकामध्ये आज सावरकरांना अभिवादन आणि सागरा प्राण तळमळला गीताचे सामूहिक गायनाचा कार्यक्रम सावरकर प्रेमींच्या उपस्थितीमध्ये सावरकरांच्या भगूर येथील जन्मस्थानी स्मारकांमध्ये आज सावरकरांना अभिवादन आणि सागरा प्राण तळमळला गीताचे सामूहिक गायनाचा कार्यक्रम सावरकर प्रेमींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे। नाशिक जिल्ह्यातील भगूर या सावरकरांच्या जन्मस्थानी आज झालेल्या अभिवादन कार्यक्रमासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, विहिंपचे माजी अध्यक्ष एकनाथराव शेटे, माजी नगराध्यक्षा अनिताताई करंजकर आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। भगूर येथे झालेल्या कार्यक्रमात आज बागेश्री वाद्यवृंदांच्या कलाकारांनी सावरकरांची गीते सादर केली। सागरा प्राण तळमळला या गीताविषयी भाजपा प्रवक्ते लक्ष्मण सावजी, तरुण व्याख्याती श्रुती करंजकर यांचे व्याख्यान झाले। यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सावरकर प्रेमी, स्मारक पाहण्यासाठी येणारे पर्यटक, भगूरकर नागरिक यांनी सागरा प्राण तळमळला या गीताचे सामुदायिक गायन करून तसेच सावरकरांचा जयघोष करून सावरकरांना आणि त्यांच्या काव्य निर्मितीला अभिवादन यावेळी केलेलं आहे। अद्विका सोनवणे, सुरेंद्र जाली, हलकर, पंकज महाले आदी मान्यवरांच्या स्मारकाच्या वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावरकर स्मारक भगूरचे व्यवस्थापक भूषण कापसेसह व्यवस्थापक आकाश नेहरे आणि खंडू रामगळे यांनी प्रयत्न केले। निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रमोद रहाणे, भगूर।